तर आपण तेवढ्या लवकर पाठवलं. प्रत्येक गोष्टीला प्रोसिजरप्रमाणे जायला लागतं. थोडा कालावधी जाणारच आहे. जर लिमिट असं नाही देऊ शकत की इतक्या दिवसात, कारण काय होते काही गोष्टीला मध्ये बाकीच्या पण अडचणी असतील किंवा काही प्रत्येक ठिकाणी आपण तसं त्यांना मी सांगितलं की मी पण फॉलोअप घेतोय त्या गोष्टीचं, नाही असं नाही. आणि त्यांनी ते मागे घ्यावं अशी आमची इच्छा आहे की आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतोय. त्याचं त्यांना आम्ही ते दिलेलं आहे की ते वरिष्ठ कार्यालय केलं तर लगेच त्यांना अवगत करण्यात येईल. सर मी 7-8 वेळेस स्मरणपत्र दिलंय आपल्याला. मग आता मी 6 महिन्यापासून जर पाठपुरावा करतोय अजून तुम्ही म्हणतात कारवाई चालू आहे, मग अशी काय मोठी कारवाई की ती 6 महिन्यात बी होत नाही? आता हे तुम्ही आमच्या आहे तर 20-25 दस्त आहेत. एक लक्षात ठेवा, तुम्हीच म्हणताय मीच अजून 6 महिने झाले नाही मी आलेला, बरोबर आहे. मी आल्यानंतरच कारवाई सुरू झालेली, बरोबर. बघा ना सर, 18/6/2024 ला माझा आपला 18/6/2024 ला माझा पहिला अर्ज आहे. त्याच्यामुळे वाटतं 21/6 तुम्ही काहीतरी म्हणले की तुमच्याकडे जी पुरावे आहेत ती पुरावे घेऊन समक्ष यावे. मी तुमचं पत्र मला उलट म्हणणं मांडायची संधी दिली मी त्याच्यामध्ये. दिली 100%. परस्पर असं नको वाटायला की परस्पर काय निर्णय घेतला यांनी. तुमचं उलट मत मी सगळं जाणून घेऊन तुम्हाला केलेलं आहे. सर आम्ही माझ्यापर्यंत जेवढं आहे तेवढे प्रयत्न केलेत आणि आता पण त्याच्याबाबत जे आहे पुढे की माझ्यापर्यंत मी प्रयत्न करणार आहे की जेवढं लवकरात लवकर कार्यवाही होऊन ते करायला. आमचं असं म्हणणं आहे की थोडा कालावधी देऊन याच्यानंतरच ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत थांबलाय, थोडा कालावधी देऊन ठीक आहे ना सर. तुम्हाला किती कालावधी पाहिजे ते मुदत टाका. कालावधी मुदत मी देऊ शकत नाही, कारण कसं आहे की इतक्या दिवसात उद्या नाही झालं म्हणजे परत तुमच्या याच्यात ब्लेम माझ्यावर राहील की नाही काय माहिती का, तुम्ही जरी म्हणले ना आता 6 महिने झाले आता आलेले सगळे काय तरी सुद्धा आले सगळे डॉक्युमेंट दिलेले तुम्हाला तपासणी करा. तुम्ही तेवढा पाहिलं की आपल्याकडे नाही राहिलेला आता अहवाल कारवाई करायची आपल्याला. आता कारवाई त्याला पाहिजे ना, काहीतरी मुदत पाहिजे ना. तुम्ही इतके दिवस थांबा, इतके भले तुम्ही 1 महिना म्हणा 2 महिना, पण तुम्ही एक फिक्स तारीख द्या आम्हाला, आम्ही थांबतो. कारवाई जास्तीत जास्त मुदत घ्या. कारवाई करणं हे आपल्या हातात नाहीये. उलट वरिष्ठ कार्यालयाकडे आपण फॉलोअप घेऊन ही कारवाई लवकरात लवकर व्हावी असा प्रयत्न करतोय. एवढं सुनानी होऊन एवढं तुम्ही त्यांना दोषी ठरवून जर तुमचा अधिकारी वारंवार चुका करतोय, वारंवार चुकीची दस्त करतोय, बोगस खरेदी होती, ही चुकीचं आहे ना. कोर बोगस होणार. मग तुम्ही अधिकारी काहीतरी लागाम पाहिजे ना तुमचा. असं एकंदरीत आम्हाला असं वाटतंय साहेब बरं का, तुम्ही अधिकाऱ्याला पाठीशी घालतात. लवकरात लवकर कारवाई किती दिवसात होणार ते आम्हाला त्याचं सविस्तर पत्र असेल तर आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो. आम्हाला मुदत सांगा, एवढ्या दिवसात कारवाई होणार आहे आणि होणार तर कोणती होणार आहे? निलंबनाची होणार आहे का बडतर्फाची होणार आहे? कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे ही पण सांगितलं गेलं पाहिजे आम्हाला. आणि जर आपली सोनाने होऊन बी परत तुकडा बंदी होते, मयत माणूस असताना बी खरेदी कशी काय होती ह्याचा बी उलगडा झाला पाहिजे. त्यात बी काय देवाणघेवाण झाली का ह्याची बी चौकशी झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी चौकशी होणं गरजेचं आहे ना. आम्ही आमचं आंदोलन नुसतं या पत्रावर थांबवणार नाही. आम्ही उलट सोमवारपासून आत्मदहन आंदोलन करणार आहे, तीव्र आंदोलन करणार आहे आमचं. मग तुम्ही ठरवा तुमच्या वरिष्ठांना तुम्ही कशी बोलायचं आणि कसं आम्हाला कन्फ्यूज करायचं. पुढे पत्रावर करून बघूया आपण काय करायचं. तुम्हाला उद्या दिवस शिल्लक आहे, उद्या दिवस तुम्ही बोलू शकता. सोमवारी जर सकारात्मक चर्चा होत असेल वरिष्ठ पातळीवर, तसं मला सोमवारी सकाळी 9-10 वाजता पत्र दिलं तर मी 9 वाजता थांबन. पण सोमवारी मी 11-12 नंतर थांबणार नाही. मी पोलीस स्टेशनला पत्र देणार, मी आत्मदहन आंदोलन करणार आहे. याची सर्वस्व जबाबदारी तुमची राहील. पॉझिटिव्हली बघू आपण काय करतील. ज्यावेळेस त्यांनी नका नेल्या, ज्यावेळेस मला वरून आलं तेव्हा अहवाल द्या, त्यावेळेस मला कळत त्यांनी माझी तक्रार केलेली. त्यांनी माझी तक्रार केलेली पण ते माझ्याकडे येत नव्हते. 7 ते 8 वेळेस पत्र व्यवहार झाले त्याच्यावर घेतल्याच्या नंतर. त्यांची काय प्रतिक्रिया आली? प्रत्येक वेळेस मी प्रति म्हणून त्यांना दिलेलं आहे माझी नक्कल. पहिल्यांदा मी माहिती अधिकारात मी अर्ज दिलाय का देव? मग शासनाचा जर नियम असेल तुकडाबंदीचा, ठराविक लोकांसाठीच लागू आहे का? मग सगळ्यांचीच काय रस होत नाही तुकडाबंदीची? ठराविक लोकांचीच कसं काय झाली? ह्याच्यात काय देवाणघेवाण झाली का? हे पण महत्वाचं आहे ना. घेता येत नाही. तुकडाबंदीचा आदेश असल्यामुळे ही 4 गुंठ्याची खरेदी होत नाही. मग या बाकीच्यांचं झाले कशा? सदर यांचं मत असं आहे की ह्या कार्यालयामार्फत झालेले तुकडाबंदीच्या अंतर्गत असतील, काय असतील मयत व्यक्तीच्या जागेवर कुणी व्यक्ती उभे असतील आणि काही बाकीचे काही विषय आहेत त्याच्यामध्ये, त्या झालेल्या दस्तांच्या आधारे जो काही अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडून सादर झाला आहे, वरिष्ठ कार्यालयाकडे गेला आहे, त्या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यावर काही कारवाई कधी होणार आणि ती कारवाई होणार असेल तर त्यासाठी आम्हाला मुदत सांगा आणि काय कारवाई होणार हीच मागणी यांची.
बाकी कागद काय होतोय या साहेबांनी बघितलेलं आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये त्रुटी आहे त्यांनी मान्य केलेलं आहे. झालेल्या कागदाच्या आधारे आतापर्यंत झालेल्या त्याच्यावर अधिकाऱ्यांवर कारवाई काय होणार आणि का होत नाही हा त्यांचा मूळ उद्देश आहे. मी दिनांक 16 तारखेपासून या नाव सलीम लतीफ आतार. मी या ठिकाणी 16/12/2024 रोजी हे आंदोलन बसलो आहे. माझा विषय असा आहे, कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथील अधिकाऱ्यांनी अनेक दस्त अनधिकृतरित्या केलेले आहेत. याची तक्रार मी 18/6/2024 रोजी दुय्यम श्रेणी मुद्रांक कार्यालय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आमची 1 महिन्यानंतर त्यावर सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये माझ्याकडचे सगळे बेकायदेशीर दस्त जे झालेत त्याचे प्रत काढून त्याच्या नकला काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिले. त्याच्यावर सुनावणी होऊन या मॅडमला त्यांनी दोषी ठरवलं आहे. आंबेकर मॅडम असं त्यांचं नाव आहे. त्या मॅडमवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी हे माझे आंदोलन चालू आहे. त्यांनी शासनाचे सर्व नियम डावलून या ठिकाणी दस्त नोंदवलेत. त्यांनी अक्षरशः मयत व्यक्तीच्या जागेवर दुसरे माणसं बी उभा करून त्यांनी दस्त नोंदवलेत. अशा अधिकाऱ्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्यावर कठोरात कठोर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मी आपल्या वतीने मागणी करतो. कार्यालयासमोर